देवेंद्र फडणवीस चतुर समजतो स्वतःला. देवेंद्र फडणवीसला वाटतं मी लय चतुर आहे. देवेंद्र फडणवीस तिथंच चुकलाय. त्याला वाटतं मी लय चतुर आहे. मी मराठ्याला काही मिळून देणार नाही, धनगरांना काही मिळून देणार नाही, मी दलितांना काही मिळू देणार नाही, मी मुसलमानाला नाही, बारा बलिदांना नाही, बंजारांना नाही, लिंगायत समाजाला नाही, मी काहीच मिळून देणार नाही असं त्याला वाटतं. मी लय चतुर आहे. न स्वप्नात वाटणार आहे फडणवीस साहेब. तुम्ही मराठ्याचे जे टाईम ठरवून दिलेत ना आमदाराला, या बेमान लोकाला मराठ्याच्याच विरोधात बोलायला, तुम्हाला एवढा पश्चाताप येणार आहे की आपण वाईट काम आपल्या हाताला लागलं. हां, तुम्हाला स्वप्नात न वाटणाऱ्या घटना घडणार, न पडणारे लोक तुमचे काही पाडणार. काही म्हणतोय मी, मराठ्याकडून बोलणारे मराठी पडू नाही देणार, पण मराठ्यांच्या विरोधात बोलणारे आमदार खासदार सुपडा साफ करणार मराठी त्यांचा. तुम्हाला लय मोठा पश्चाताप येणार. थांबा, तुम्ही नुसते मजा बघा. कोण म्हणलं फडणवीसवर विश्वास नाही? बार बार सांगितलंय. पुन्हा एकदा मराठा समाजाने शंभूराजे देसाई साहेबांवर विश्वास टाकला, फडणवीस साहेबांवर टाकला, पुन्हा एकदा शिंदे साहेबांवर टाकला. बार बार बोललो आम्हाला राजकारणात नाही जायचं. तुम्हाला ते मस्ती आली राजकारणाची हवे. तुम्हाला काय आहे, तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडायची सवय नाही. तुम्हाला सवय आहे बदनाम करायची, आणि दुसरी सवय आहे आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू, नाही तर आमच्या पक्षात या. ह्या दोन घाण सवय लागल्या तुम्हाला. तुम्हाला ते सोपं वाटलं. अजित पवार आला तुमच्याकडं, ते विखे आले, अजितदादा पवार आले, ते अशोक चव्हाण आले, बरेचसे आलेत मराठ्यांचे. असे लय मोठे येतात, थोरात आलेत, मोहिते आलेत, मोठमोठाले राजे घराणे आलेत. त्यामुळे तुम्ही येत मस्तीत. तुम्हाला वाटतं आम्ही तसं करू. प्रत्येक जागेवर फडणवीस तेव डाव नसतो चलत. फडणवीस साहेब तेव डाव प्रत्येक वेळेस नसतो चलत. जनतेचं बळ सोपं नाही. जनतेचं बळ सोपं नाही. जनतेच्या बळाला कोणची सत्ता हलू शकत नाही, कोणचीच. तुम्हाला बघायचं ना मराठ्याचं बळ. तुम्ही आता मुंबईची तारीख डिक्लेअर झाल्यावर दरेकर मग बघा मराठ्यांची ताकद काय असते. आणि छत्रपतीच्या पुतळ्याखाली बसून समाजाचं चांगलं काम करतो. माझं जीवन आत्तापर्यंत म्हणतो मी तुम्हाला, इथून पुढचं माहीत नाही, आत्तापर्यंत सत्कारणी लागलेलं आहे. माझं जीवन चांगल्या कामाला आलेलं आहे. चांगल्या कामाला लागलेलं आहे. चांगल्या कामाला माझं आयुष्य गेलेलं आहे. समाजाला काही ना काहीतरी मी देऊ शकलो. समाज एक करू शकलो. मुलींना शिक्षण देऊ शकलो मोफत. काही ना काहीतरी चांगलं करू शकलो मी. थोडं व्हायना म्हणतोय नगबळ. माझं जीवन सत्कारणी लागलेलं आहे. मला काय अडचण नाही. समाज जर मला उद्या बाजू सरकतो, मी उद्या बाजू सरकतो. पण मी जवळ म्हणत नाही समाज, तवर शेवटच्या मरणाचा घटका मी इथंच मोजणार आहे. इथंच. फक्त दरेकर तू भावनिक करू नको. लोकाला पुतळ्याखाली बसला असं करा, खोटं बोलू नको, रेटू नको. हां, ती मुलगी रडली तर तू म्हणला भंपकपणा येतो. म्हणजे तू महाराष्ट्रातल्या अख्ख्या समाजाचा अपमान केला, तर मराठ्यांच्या मुलीचा अपमान केला. हां, तुझ्यासारखं बेमान जन्मू नाही कधीच. हां दरेकर, तुझ्यासारखं बेमान जन्मू नाही कवा. हां, मुलींचे सुद्धा तुला कळणार, तुझ्या मुलीचं, तुझ्या लेकराचं तुला कळालं. तू जेलमध्ये गेल्यावर काय होणार आहे, तू जेलमध्ये गेल्यावर तुझ्या कुटुंबाचं वटळ होणार आहे कळलं. आणि तुला भाजपने अडचणीत आणलं, फडणवीसने अडचणीत आणलं, म्हणून तू त्यांच्यात गेला. तो कुटुंब तुला वाचवायचं कळालं. आम्हाला आमचे मराठ्याचे कुटुंब वाचवायचे कळतात, लेकरं वाचवायचे कळतात, म्हणून तळतळीने बोललो. तर काल ती पोरगी रडली तर तू तिला भंपकपणा म्हणतो त्या डोळ्यातल्या पाण्याला. फडणवीससाठी, फक्त सत्ता आणायसाठी इतकं खोटं बोलणार तू? हां, तुम्ही ते खोटे पैसे वाटणार नुसते सत्य यासाठी, आणि ते बी ॲडमिशनच्या पिरियडच्या टायमाला. काय दरेकर तू डोकं आहे, काय फडणवीसचं डोकं आहे. तुम्हाला सांगतोय, तुम्ही तेच सांगता मागचंच महाविकास आघाडीने काही नाही दिलं, आम्हाला माहिती काही नाही दिलं. तुम्ही तरी काय दिलं ढेकळं. आम्ही तर म्हणतो तुम्ही द्या मराठी डोक्यावर घेऊन नसते. तुला भाषाच कळा ना. मग तू नुसतं ते देवेंद्र फडणवीसला खुश करायसाठीच बोलतो. कोणकडे बी जेव्हा बेमानी करतो जातीशी तेव्हा कडवट आणि कट्टर कवाच नसतो. सामान्य शेतकरी, सामान्य भाजप राष्ट्रवादी सगळ्या पक्षातले सामान्य मराठी कट्टर कडवट कचाकच बाहेर निघालेत आंदोलनाला. त्यांना माहिती आहे मला घेरलंय यांनी. आता जसं दरेकरने मला घेरलंय, बेमान झाला जातीशी, आणि तो फडणवीसचा उधं करायला लागला. हे समाजाच्या लक्षात आलं. आपल्या पोराला दरेकर अडचणीत आणायला लागला म्हणून जर गेला अडचणीत आण. भाजपमधले मराठी खवळून उठले दादा. हे दरेकरला दिसणार नाही, बेमानाला दिसत नसतं. बेमान मीठ मराठ्यांचं खायचं, हां, पण गुणगान त्याचे गायचे. बेमान असले बेमान जातीला घातक असतात, अति घातक. त्यात एक दरेकर घाण आडनाव निघाला आता बाहेर.
की जे समाजाला वाटत होतं की खास हे माणूस उभा राहतो तो बेमान व्हायला लागला. आज समाजाचं आंदोलन बंद पाडायला निघाला, अभियान राबवायला निघाला माझ्या विरोधात. परत सगळे समन्वयक अभ्यासक एक करायला निघाला तो आणि माझ्या विरोधात ट्रॅप रचला त्यांनी. मला उघडं पाडायचं ठरलेलं आहे फडणवीसचं ऐकून त्यांनी. आता फडणवीसला बघ कचका दाखवतात मराठी आणि तुला बघ कसं कचका दाखवते. पाडीत ते रपा रपतोय. आता त्यांचे पोरं वाचायसाठी त्यांनी भ्रष्टाचार केला. त्या टायमाला ते भाजपकडे गेले आणि स्वतःचं कुटुंब वाचलं त्यांनी. त्याच्यामुळं त्यांच्या डोळ्यासमोर फक्त त्यांचंच कुटुंब दिसतं आणि त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस दिसतो, बाकी कोणी दिसत नाही ना. इथं गोरगरिबांचे स्वतःच्या जातीतल्या लोकांचे की ते लेकराचे मुडदे पडायला लागलेत याच्याशी नाही त्याला देणं घेणं. त्याला फक्त त्याचं कुटुंब वाचलं आणि ज्यांनी वाचिलं तो माणूस महत्त्वाचा आहे, म्हणजे फडणवीस महत्त्वाचा. काही गरज नाही मराठींच्या जातीचं काय हो, आपण ज्या जातीत जन्मलं त्याचीही गरज नाही, कशाची गरज नाही त्याला बाकीची. त्याला फक्त त्याचं जगलं पाहिजे, बाकीच्यांचे मेले तरी चालते. त्याला ते डोळ्यातलं पाणी नाही दिसणार, त्याला तो भंपकपणा म्हणणार, म्हणजे मराठ्यांचा अपमान करणार, ते विद्यार्थ्याचा विद्यार्थिनीचा महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान करणार, ते म्हणजे मगरूर माजुरेपणा अंगात सत्तेचा हे त्याच्यात आहे. त्याच्यामुळं भाजपला चांगले फळं मिळणार आहेत बघा म्हणा पुढं तुम्ही. आता फडणवीस बळ देतोय त्या भुजबळला, ते भुजबळ करतो, भुजबळात दंगल काढायची. त्यांचं आंदोलन सुरू असल्यावर आम्ही गेलो का नाही ना, आमचं आंदोलन असल्यावर ते येते, याचा अर्थ त्यांना दंगल काढायची. हां, फडणवीसला नातं गोडवी गुलाबीचं नातं आहे, एकमेकाचं सुखादायचं जातं राहू द्या. उगाच काहीतरी म्हणायचं ते बेते त्याला दम लागतो आमच्या अंगावर यायला. आम्ही बळच आहे ना, तुम्ही बळच काय अंगावर घेता. तसल्या अर्थ नका काढू, मग तसल्या अर्थ नका काढू आणि नका गोरगरीब धनगरात गोरगरीब मराठ्यात भांडणं काय आता त्याच्यावर काही भंपकपणा नाही, काय नाही आमचं. बघूया आता आम्ही आमच्या आता समाजाच्या लेकराच्या बाजूने आम्ही समाजाच्या बाजूने लढणार. या उपोषणातून सगळं मराठा समाजाला ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण पाहिजे. या उपोषणातून आम्ही सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेणार आहे. 9 मागण्या आहेत एकूण, त्या सरकारला माहिती आहेत सगळ्या. त्या मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आम्ही नाही आठ. फसवणूक मराठा समाजाची वारंवार फसवणूक केली, 12 बलुतेदारांची हमेशा केली, मुस्लिम समाजाचीही केली, हमेशा फसवणूक केली यांनी गोरगरिबाची. त्यांनी एक नेता मोठा केलेला आहे सगळ्या जातीचा आणि त्याच नेत्याच्या नावाखाली ज्या जाती येतात त्या गोरगरीब जातीतल्या लोकांचा यांनी हमेशा अपमान केलेला आहे आणि वाटोळं केलेलं आहे. आणि तेच पुन्हा करायला लागलेत त्या काही नेत्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब भाजपाचे.